तर आज आपण पाहणार आहोत एका एचएफ गाईच्या दुधापासून दिवसाला किती उत्पन्न मिळतं. तर एक एचएफ गाई दिवसाला 20 लिटर दूध देते. हे ॲव्हरेज आहे, 20 लिटर दूध देते. दुधाचा सध्याचा दर आहे 40 रुपये प्रति लिटर. मग एका दिवसाचं उत्पन्न होईल 20 लिटर गुणुले 40, तर 20 लिटर गुणुले 40 तर 800 रुपये दिवसाला मिळतील. तर आता खर्च किती होईल ते आपण पाहूया. तर खर्चामध्ये हिरवी वैरण, सुकी वैरण आणि पशुखाद्य अशा 3 गोष्टी द्याव्या लागतात. हिरवी वैरण 21 किलो द्यावी लागते, सुकी वैरण 9 किलो द्यावी लागते आणि पशुखाद्य 8 किलो द्यावं लागतं 20 लिटर दुधासाठी. तर हिरव्या वैरणीचा दर आहे 5 रुपये प्रति किलो, सुक्या वैरणीचा दर आहे 8 रुपये प्रति किलो आणि पशुखाद्याचा दर आहे 32 रुपये प्रति किलो. तर या दरांना आपण गुणूया. तर 21 गुणुले 5 तर ते होईल, हिरव्या वैरणीचा खर्च होईल 105 रुपये. तर सुक्या वैरणीचं 9 किलो गुणुले 8 तर 72 रुपये खर्च होईल आणि पशुखाद्याचा होईल 8 किलो गुणुले 32 256 रुपये. तर आपण बेरीज केले तर टोटल खर्च येईल 433. तर हा फक्त खाद्यावरचा खर्च झाला. तर टोटल खर्च येईल 433 प्लस मजुरी प्लस औषधोपचार. तर टोटल खर्च किती येईल 433 प्लस मजुरी एका गाईला 30 रुपये जाते दिवसाला आणि औषधोपचारासाठी दिवसाला आपण 20 रुपये धरूया. तर हे मजुरी आणि औषधोपचार धरल्यानंतर 483 एवढं रुपये होतील. तर आता आपण निव्वळ नफा दिवसाला किती होईल ते पाहूया. तर 800 रुपये दुधाचे झाले होते वजा 483 टोटल खर्च, तर 317 आपल्याला दिवसाला निव्वळ नफा होईल एका गाईपासून. जर 10 गायी असतील तर किती होईल, तर 317 गुणिले 10 3170 प्रति दिवसाला आपल्याला फायदा होईल. एका दिवसाला 3170. महिन्याला किती होईल, 30ने त्याला गुणूया आपण, तर 95,100 इतका महिन्याला फायदा होईल. तर महिन्याला 10 गायी असतील तर 95,100 इतका फायदा होईल. यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीचा खर्च धरला नाही, तो तुम्ही धरू शकता. धन्यवाद.